29 महापालिकांसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात। 30 डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार। 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत। 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार। अकोला महापालिका निवडणूक वंचितमधून लढण्यास इच्छुक असलेल्यांची प्रकाश आंबेडकरांच्या निवासस्थानी गर्दी। याआधी 80 जागांसाठी जवळपास 200च्या वर लोकांनी पक्षाकडे दिल्या मुलाखती। मालेगाव महानगरपालिकेच्या 21 प्रभागांमध्ये 84 जागांसाठी निवडणूक। महापालिकेने 60 ठिकाणी उमेदवारी अर्ज स्वीकारणं आणि खरेदी करण्यासाठी यंत्रणा उभारली। आज पहिल्याच दिवशी इच्छुकांची गर्दी। नाशिकमध्ये पहिल्याच दिवशी महापालिका उमेदवारी अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची गर्दी। उमेदवारी अर्ज स्वीकृती आणि विक्री केंद्रावर पोलीस बंदोबस्तात प्रक्रिया राबवणार। परभणी महापालिकेत उमेदवारी अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची पहिल्याच दिवशी गर्दी। कोणतीही थकबाकी नसल्याचा, शौचालय असल्याचे प्रमाणपत्र घेण्यासाठीही गर्दी। परभणी महापालिकेच्या 65 जागांसाठी निवडणूक। सांगलीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांना शक्ती प्रदर्शन करणं महागात। इच्छुकांनी विनापरवाना रॅली काढल्यानं गुन्हा दाखल। शिवसेना मुंबई महानगरपालिका निवडणुकीत 50% जागा वाटपावर ठाम। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची बैठक। मुंबई मनपाच्या 227 पैकी 112 वॉर्डांसाठी शिवसेनेची आग्रही भूमिका। मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादीचे नवाब मलिकांनाच पसंती। राष्ट्रवादी स्वबळावर 100 जागा लढवणार। तटकरे आजच स्वबळाची घोषणा करणार। खात्रीलायक सूत्रांची माहिती। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह आतिशी, संजय सिंह उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबईत येणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजप युतीची चर्चा सुरू। मात्र संजय शिरसाट भाजप युतीसाठी तयार नाही असं वातावरण निर्माण करतायत। भाजप आमदार संजय केडेकरांचा शिरसाटांवर आरोप। पालिका निवडणूक प्रचारावर आयकरची करडी नजर। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी आयकर विभागाकडून नियंत्रण कक्ष स्थापन। पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या 3 दिवसांपासून बैठका। सलग तिसऱ्या दिवशी इच्छुक उमेदवार आणि नाराज उमेदवारांची अजित पवारांकडून भेटीगाठी घेऊन चर्चा। विधानसभा उपाध्यक्ष आणि अजित पवारांचे विश्वासू अण्णा बनसोडेंचा मुलगा सिद्धार्थ याला भाजपची ऑफर। सिद्धार्थ बनसोडेंची कबुली। मात्र अशी विचारणाच झाली नसल्याचा अण्णा बनसोडेंचा दावा। आंदेकर कुटुंबियांना निवडणुकीचं तिकीट देऊ नका, अन्यथा मी आत्मदहन करेल। आयुष कोमकरच्या आईची मागणी। बंडू आंदेकरच्या टोळीनं केली होती आयुष कोमकरची हत्या। बंडू आंदेकरची सून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची माहिती। कुख्यात गुंड बंडू आंदेकर कुटुंबातील 2 महिलांना उमेदवारी देण्याचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संकेत। आंदेकर कुटुंबातील महिलांचा पोलीस रिमांड रिपोर्टमध्ये काहीही रोल नाही। अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या सुभाष जगताप यांची माहिती। कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं। कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसची कॅम्पेन टॅगलाईन। पत्रकार परिषदेला खासदार शाहू महाराज छत्रपती, काँग्रेस नेते सतेज पाटील यांची हजेरी। कोल्हापुरात आम आदमी पार्टी स्वबळावर लढण्याच्या तयारीत। आपकडून 18 ते 20 जागा लढण्याची तयारी। इंडिया आघाडीकडून आपला एका जागेसाठीच दिला होता प्रस्ताव। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपल्या। 1800 पेक्षा जास्त इच्छुक उमेदवारांनी दिल्या मुलाखती। तिकीट न मिळाल्यास अनेक इच्छुक उमेदवार अपक्ष लढण्याची शक्यता। सांगली महापालिका निवडणुकीत सर्वच प्रभागांमध्ये उमेदवार देण्याइतके आमच्याकडे उमेदवार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचे अप्रत्यक्ष स्वतंत्रपणे लढण्याचे संकेत। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे सांगली आणि कुपवाडमध्ये 153 इच्छुकांच्या मुलाखती। भाजपचे ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार, तर भाजप आणि शिवसेनेचे माजी नगरसेवकही राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता। सोलापूरमध्ये भाजपला धक्का। सोलापूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। अतुल पवार यांची राष्ट्रवादीच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी नियुक्ती। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडली महायुतीची बैठक। मंत्री जयकुमार रावल, शिंदे सेनेच्या आमदार मंजुळा गावित यांच्यासह महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती। वाटपाबाबत 2 दिवसात महायुतीचा निर्णय होण्याची शक्यता। धाराशिव नगर परिषदेवर भाजपची सत्ता येताच 117 कोटींच्या विकास कामांची स्थगिती उठवली।
नगर परिषदेत भाजपनं मिळवलेल्या घवघवीत यशानंतर दुसऱ्याच दिवशी राज्य सरकारनं स्थगिती उठवली। 59 रस्त्यांची आणि नाल्यांची कामं आता युद्धपातळीवर सुरू होणार। सोलापुरातील मोहोळ नगर परिषदेच्या 22 वर्षांच्या तरुण नगराध्यक्षा सिद्धी वस्त्रे यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। मोहोळ नगर परिषदेत सिद्धी वस्त्रेंचा 170 मतांनी विजय। पुणे पालिका निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज। कार्यकर्त्यांकडून आमदार बापू पठारे यांच्याबाबत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंकडे नाराजी व्यक्त। बापू पठारेंचा मुलगा सुरेंद्र पठारे भाजपमध्ये असल्यानं कार्यकर्त्यांची नाराजी। महापालिका निवडणुकीत भाजपचा परभणी पॅटर्न। भाजप महापालिका निवडणुकीत मुस्लिम वोट बँकेला जवळ करणार। मराठवाड्यात अधिकाधिक मुस्लिम उमेदवार उभे केले जातील। भाजप नेत्या मेघना बोर्डीकर यांचं वक्तव्य। मुस्लिम समाज सोबत घ्यायचा तर बटेंगे तो कटेंगेची भाषा का? मेघना बोर्डीकरांच्या वक्तव्याचा संजय जाधवांकडून समाचार। भाजप वोट बँकेसाठी मुस्लिम समाजाचा वापर करतंय असाही हल्लाबोल। सत्ता आणि पैशाच्या जोरावर महायुतीनं निवडणुका जिंकल्या। परभणीमध्ये 15,000 रुपये पालकमंत्र्यांना वाटावे लागले तर राज्यात शिंदेंनी हेलिकॉप्टरमधून पैसे वाटून मतं घेतली। परभणीचे खासदार संजय जाधव यांचा मेघना बोर्डीकर यांच्यासह एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप। नागपुरात आम्हाला महायुतीकडून निवडणूक लढवायची आहे। राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचं वक्तव्य। चर्चेतून सकारात्मक मार्ग निघेल अशीही अपेक्षा व्यक्त। कामठी नगर परिषद निकालाच्या विरोधात काँग्रेसची न्यायालयात धाव। काँग्रेसचे पराभूत उमेदवार शकूर नागरी यांची फेरमतमोजणीची मागणी निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळून लावल्यानं निर्णय। कामठीमधून भाजपाचे निर्वाचित नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांचा विजय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।